चला तर आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवूया, ती पण झटपट अशी काही वेळातच। कुकरमध्ये आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवूया। खूप मस्त अशी लागते ही भाजी। जर तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस ही अख्खा मसूरची भाजी बनवाल। कितीही घाईमध्ये जरीही असाल तरीही ही भाजी अशा पद्धतीने जर बनवली तर खूप टेस्टी आणि खूप मस्त होते। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते एका शिट्टीमध्ये। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे। एकदम छान अशी घट्टसर ग्रेव्ही पण आलेली आहे आपल्या भाजीला। कोणताही मसाला वगैरे टाकायची गरज नाही। एकदम कमी साहित्यात घरगुती साहित्यामध्ये ही अख्खा मसूरची भाजी खूप अशी खमंग टेस्टी बनते। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही ग्रेव्ही आलेली आहे आपल्या भाजीला। चला तर आपण रेसिपी बघूया। साधी सोपी ही भाजी आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही ग्रेव्ही आलेली आहे आपल्या भाजीला। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चला तर आपण रेसिपी बघूया। बघू शकता किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे। चला तर आता आपण रेसिपी बघूया। तुम्ही रात्रीसुद्धा मसूर भिजू घालू शकता। वेळ जर तुमच्याकडे जर नसेल, सकाळी खूप घाई भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्री मसूर भिजू घालून ठेवा किंवा सकाळी 2 ते 3 तास आपल्याला पाण्यामध्ये मसूर भिजू घालून ठेवायची आहे आणि एखादी शिट्टी देऊन घ्यायची। जर तुम्हाला जर लवकर अशी घाईत जर भाजी बनवायची असेल तर बघू शकता मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे। असे 2 तुकडे सेपरेट डाळ होत आहे आपली। मस्त छान अशी मुरल्या गेलेली आहे आपली डाळ। मी ते 3 तास अगोदरच डाळ भिजू घातली होती। 1 वाटीची डाळ एवढी झालेली आहे, एक अर्धा गंज एवढी। तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। या भाजीला कांदा भरपूर असा घालायचा आहे। मी इथे मोठ्या साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। 1 वाटी मसूरची डाळ भिजू घातलेली आहे 3 तास आणि 2 मिडियम साईजचे म्हणले तरीही चालते 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत। मस्त आपल्याला कांदा आहे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा। भरपूर असा कांदा घातला की ही भाजी खूप मस्त अशी होते। तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता। तुमच्याकडे जास्त वेळ जर नसेल तर लवकर फ्राय होतो मिक्सरमधून कांदा काढल्याने, ग्रेव्ही केल्यावर। अशा प्रकारे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे छान असा लालसर होईपर्यंत। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। मस्त कांदा आपला लालसर झालेला आहे। थोडासा कांदा मी साईडला करते, थोडासा लसूण घालते त्यामध्ये। 4 ते 5 कळ्या कुटून लसणाच्या। छान आपल्याला तेलामध्ये असा लसूण परतवून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडेसे मी कढीपत्त्याचे पानं घालत आहे। 10-12 कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत। ते पण छान आपल्याला कढीपत्त्याचे पानं असे परतवून घ्यायचे। आपला लसूण आणि कढीपत्त्याचे पानं हे छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो कट करून घेतले आहेत एकदम बारीक असे। अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक साईजमध्ये टोमॅटो कट करून घालायचे आहे। तुम्ही प्युरीसुद्धा बनवू शकता, कांद्याची टोमॅटोची या भाजीला टाकू शकता किंवा अशा पद्धतीने केली तरीही पण चालते। मस्त आपला टोमॅटो एकदम सॉफ्ट असं मऊ होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतवून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटे इथे मी प्लेट झाकून ठेवली होती। मस्त असं टोमॅटो एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे। बघू शकता तुम्ही। थोडंसं आपल्याला एखादा मिनिट प्लेट झाकून ठेवायची आहे। छान असं टोमॅटो शिजल्या जातं, त्याची ग्रेव्ही होते छान। छान असं एकदम सॉफ्ट आपलं टोमॅटो झालेला आहे। बघू शकता। थोडंसं टोमॅटोमध्ये मीठ घालायचं, याने काय होईल आपलं टोमॅटो हे लवकर शिजल्या जाईल, वाफल्या जातं एकदम सॉफ्ट असं। आता यामध्ये मी 4 ते 5 मिरच्या कट करून घातलेले आहेत, तुकडे मिरच्यांचे। ते पण आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे। तुमच्या आवडीनुसार हे मिरच्या टाकल्या तरीही चालते, नाही टाकल्या तरी पण चालते, पण टेस्ट छान येते। 1 ते 2 तरी मिरची तुम्ही नक्की यामध्ये टाका। आता 1 चम्मच यामध्ये मी हळद घालणार आहे। हळदीला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर लाल तिखट घालू आपण यामध्ये, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार। 1 चम्मच मी लाल तिखट घातलेलं आहे। ते पण छान आता आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे। गॅस बिलकुल आपल्याला फुल करायचा नाही, कमी गॅसवरतीच फोडणी द्यायची आहे ही भाजी। बघू शकता छान आपल्याला 10-15 सेकंद असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण आपला मसूर टाकू। पाण्यामध्ये जे आपण भिजत घातला होता अख्खा मसूर, तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। छान असं परतवून घ्यायचं आहे, छान एक कलर येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं। अशा प्रकारे आपल्याला मीडियम गॅसवरती हे मसूर परतवून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असं छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला।
तुम्ही अशी सुकी भाजीसुद्धा करू शकता अख्खा मसूरची, खूप मस्त अशी लागते। अशा प्रकारे आपण परतवून घ्यायचं आहे छान। छान परतवून आपल्याला साधारण 1 मिनिट प्लेट झाकून ठेवायचं आहे। छान आपला अख्खा मसूर एकदम अशी गरम होईपर्यंत 1 मिनिट अशी प्लेट झाकून ठेवायची आहे आपल्याला। चला तर चेक करू, बघू शकता मस्त अशा वाफल्या गेलेल्या आहे। मस्त छान असा सुगंध आपल्या भाजीचा येतोय। आता यामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आणि पाणी घालायचं यामध्ये जेवढं हवं तेवढं आपल्याला। आणि काय होतं, एक छान टेस्ट येते। असं प्लेट झाकून ठेवायची 1 मिनिट साधारण आणि असं छान परतवून। आता यामध्ये जेवढं हवं तेवढं मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालणार आहे। चला तर यामध्ये आता आपण पाणी घालू। एवढं पण पाणी लागेल, आता एवढं पण मी पाणी घालते। आता थोडं जास्त असं पाणी वाटतं, पण परत खूप मस्त अशी ग्रेव्ही येते। कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आपल्या भाजीला आलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं जिरं पावडर घालणार आहे 1 चम्मच। ते छान आता मिक्स करून घेऊ आपण। प्लेट झाकून ठेवू आता आपण मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजू देऊ। चला 2 ते 3 मिनिटं आपण छान प्लेट झाकून ठेवू। चला चेक करू, बघू। धने पावडर घातलेला आहे अर्धा चम्मच मी। मस्त अशी छान उकळी आलेली आहे। परत आपण थोडं इकडं आपण तडक्याची तयारी सुरू करू। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, मिरच्या वगैरे घालायच्या, ते पण तुम्ही घालू शकता। अशाच कळ्या घातलेल्या आहेत मी मिरच्याच्या 4 ते 5। तर कढीपत्ता ते घालायचा, जिरे, मोहरी छान असं तडका येऊ द्यायचा आहे आपल्याला। तिकडे मी 1 शिट्टी होईपर्यंत आपण जी फोडणी दिली होती अख्खा मसूर ती तिकडे कुकरमध्ये मी लावलेली आहे। ते छान अशी कुकरमध्ये 1 शिट्टी दिली की छान एकदम अशी सॉफ्ट मऊ शिजल्या जाते। त्याच्यामध्ये आपण बघू शकता मस्त अशी एका शिट्टीमध्ये आपली अख्खा मसूर रेडी झालेली आहे। त्यामध्ये भरपूर असं मी कोथिंबीर घालणार आहे। आणि कुकरमध्ये लावल्याने काय होते, एकदम सॉफ्ट आपली अख्खा मसूर अशी शिजते। आता हे तडका आपल्याला यामध्ये गरम गरम लगेच टाकून द्यायचा आहे। बघू शकता किती मस्त अशी ही आपली अख्खा मसूरची भाजी रेडी झालेली आहे। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असे साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला, बघू शकता। ग्रेव्ही पण मस्त आलेली आहे। ही राईस बरोबर, पोळी बरोबर खूप मस्त अशी भाजी लागते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। चला तर आपली अख्खा मसूरची भाजी ही रेडी झालेली आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। मस्त अशी छान आपली मसूरची भाजी रेडी झालेली आहे। एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। बघू शकता किती मस्त अशी ग्रेव्ही आलेली आहे आपल्या भाजीला। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अशा पद्धतीने एक वेळेस भाजी ही बनवून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।